नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण कोणतं गाव आहे? उमरगा काय तालुका? भुयार चिंचोली या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे गाव कोणत्या तालुक्यात येते? उमरगा तालुक्यामध्ये हे गाव येते। या भुयार चिंचोलीमध्ये एका व्यक्तीनं मी मेल्यानंतर मला स्मशानभूमीत जाळण्यासाठी मला स्मशानभूमी हिंदूची कोणती आहे असं गावातल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे त्यांनी रीतसर न्याय मागितला। त्यांनी म्हणले गावात स्मशानभूमी आहे, पण तो संबंधित व्यक्ती म्हणतोय स्मशानभूमीच नाही, हिंदूची स्मशानभूमी गेली कुठे, मी मेल्यावर मला जाळणार कुठे, असे विविध प्रश्न विचारल्यानंतर त्या व्यक्तीला दबाव टाकून, अपमानित करून सरकारच्या कार्यालयातून बाहेर हाकलण्याचं काम झालेलं आहे। मग नेमकं स्मशानभूमी आहे कुठे हे ज्या संबंधित लोकांचे मतदान घेऊन आपण सरपंच झालो, हा कारभार हाकतोय, पण सर्वसामान्य जनतेला आपण न्याय देत नाही, हे ते संबंधित लोकप्रतिनिधी आत्मपरीक्षण करत नाहीत, पण दमदाटी करणे, हुकुमशाही करणे, झुंडशाही करणे हे आता लोकशाहीला घातक झाले। आणि लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न पडला आहे। स्मशानभूमीमध्ये हिंदूचे माणसं मेल्यानंतर जाळायचे कुठे हा प्रश्न आहे। आपल्या सोबत आहेत संबंधित व्यक्ती। आपलं नाव काय साहेब? संजय नामदेव गायकवाड। संजय नामदेव गायकवाड, काय प्रकार झाला? तुम्ही कार्यालयात गेलात कसं काय? ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आहे म्हणल्यानंतर मी अर्ज स्वरूपात गेलो। हां, अर्ज स्वरूपात गेल्यानंतर जे मी ग्रामसभा चालू असताना तुम्ही गावकरी म्हणून ग्रामसभेमध्ये एक अर्ज घेऊन गेला। अर्ज घेऊन गेलो। काय अर्ज होता तो? मी मेल्यानंतर स्मशानभूमीतच जाळावे, स्मशानभूमी तर गावाला नाहीत। हां, आणि सरपंचांनी उपसरपंचांनी म्हणले सरपंच तर नसताना ग्रामसभा झाली, बर, मग त्यांनी म्हणले की स्मशानभूमी आहे। स्मशानभूमीच नाही, स्मशानभूमी आहे। आणि ग्रामसेवक मॅडमने सही करून दिली आणि काय म्हणते त्यांनी? स्मशानभूमी आहे गावात आहे म्हणले। अर्ज असा आहे, संजय नामदेव गायकवाड आपल्या चल रे उठ, तुला दाखवतो। हां उठ, हां माहीत नाही हां उठायचं की नाही? हां, चल तुला दाखवतो। दाखवले बी नाही। स्मशानभूमी आहे का गावात? स्मशानभूमी आहे का? नाही, ते शेताने जाळते ते. शेताने जाळण्याची पद्धत आहे का लोकशाहीमध्ये? स्मशानभूमी सार्वजनिक बांधकाम करून देण्याचे आदेश आहेत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, गटविकास अधिकारी, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतनं गावठाण्यामध्ये स्मशानभूमी बांधलीच पाहिजे। आणि नाही, तुम्ही आता ज्याला शेत नाही अशा माणसानं कुठे जाळायचं? ऐकत नाही. कुठे जाळायचं साहेब? या ना पुढं। अहो तुम्ही हिंदू आहेत ना? अहो एक सांगा, हाय हिंदू आहेत का मुस्लिम? तुम्ही मुस्लिम आहे। मुस्लिममध्ये एखादा व्यक्ती मेला तर तुमचं मुस्लिमचं स्मशानभूमी एक्स्ट्रा असते, आहे का नाही? त्याची तजवीज केली जाते। जरा काय कमी जास्त असलं तर तुम्ही प्रशासनाला पत्र देता। स्मशानभूमीतलं एखादं मोडं गटविकास अधिकारीच्या पुढं, सरपंचाच्या पुढं नेऊन ठेवता, बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला स्मशानभूमीचं आकलन आहे, स्मशानभूमी असली पाहिजे, बरोबर आहे? मग हिंदूला का कळत नाही? काय मत आहे? काय मत आहे? स्मशानभूमी असावी का नाही? मारावाची, मांगावाची, चांबारावाची, ढोरावाची सेपरेट असते का नाही? गाव आहे का नाही प्रत्येकाला? म्हणजे गाव तिथं राव, आणि गावामध्ये जवळजवळ 18 पगड जातीचे लोक असतात। सगळ्या जाती धर्माच्या स्मशानभूम्या असल्या पाहिजेत। मग हिंदूची का नाही बाबा? हिंदूची राहावं लागतंय। मग का नाही? हाय की ते इकडं हा, हिंदू मेलते,
हिंदू मेलेत म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे आहेत. मग तुम्ही मतदान कसं करता? एवढे निर्बुद्ध कसे आहेत? तुम्हाला बुद्धी नाही का? हुकुमशाही आहे. हुकुमशाही का? तुम्हाला विस्कटून बांधून घेतात का मतदान? तुम्ही का पाडत नाही अशा माणसाला? जी माणसं आडमुठी आहेत, तुम्हाला न्याय देत नाहीत, त्या माणसाला कसं काय न्याय देतात हाय म्हणले स्मशानभूमी. मग कुठे आहे? कुठं आहे काय माहित? गावात स्मशानभूमी नसताना तुम्हाला दबाव टाकला, हं. तुमचा अपमान केला. आरेराव्याची भाषा केली मला. बर 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 आता काय भूमिका आहे तुमची? भूमिका काय? स्मशानभूमी दाखवून द्या. नाही म्हणलं तर मी तर पत्र घेतलेलं आहे, अर्ज केलेला आहे. हा. मला स्मशानभूमीतच जाळावं हा. अंत्यविधी हा. करावं. पण हाय म्हणून दिली ग्रामसेवक मॅडमनं. आणि इथं तर नाही. इथे तर नाही. आणि मग संगणमत जाळायचं चालू कुठं आहे. आता? BDO, इंजिनियर, ग्रामसेवक, सरपंच संगणमताचे आहे ते. मग आता तुम्ही कवा मरणार? आता कवा मरणार? आता मेल्यानंतर तर नाही जागा. म्हणजे मरण कुणाच्या मरणाच्या हातात? पहिलं स्मशानभूमी मला दाखवून द्या. म्हणजे मरण कुणाच्या हातात नाही. हातात नाही, कधी माणूस मरते पता नाही. पता नाही. आणि पण मी गावाला- मेल्यानंतर हो म्हणून दिले, पण मेल्यानंतर कोण बघणार आहे ते? बरोबर आहे, मला एवढा दबाव आहे, तर या साक्षीदाराला काय दबाव असेल? बरोबर आहे, यांचं काय भरोसा आहे? बरोबर आहे भाई. रजा खुशन मुल्ला, नेताजी गोपाळराव गायकवाड, कमलाकर नामदेव जमदाडे का जोमदे. जोमदे, महादू अर्जुन शिंदे, प्रताप गायकवाड, गोविंद राजेंद्र जोमदे. जोमदे, दिनकर गायकवाड, अशोक गायकवाड, उमेश रमेश पाटील, रघुनाथ बाबू पांचाळ, अशोक पवार आणि खाल्ले कोण आहे ती? गोपाळ तानाजी पाटील. गोपाळ तानाजी पाटील. बघा, आणि हे सगळे लोकांना ग्रामपंचायत चिंचोली, गटविकास अधिकारी, तहसील कार्यालय उमरगा, जिल्हा परिषद, जिल्हा अधिकारी कार्यालय, या सर्व लोकांना तुम्ही ही अर्ज द्यायचा अर्ज आहे. आज सुट्टी आहे म्हणून माहिती थांबलो. स्तव तुमचा अर्ज आहे, सगळ्याला देणार. आणि तुम्हाला न्याय नाही मिळाला तर काय करणार? न्याय नाही मिळाला तर मी उपोषण करणार आहे. कुठं करणार? पंचायत समितीला, पंचायत समितीला, गटविकास अधिकाऱ्याच्या गटविकास पुढे. अधिकाऱ्याला. आणि गटविकास अधिकाऱ्यांना नाही मिळालं तर नाही मिळालं तर उपोषण तसंच करून मरीन तिथंच. बघा, हेच दाखव. हे सगळे गावकरी, हे बघा, सगळे गावकरी जमले. ते हिंदूचे आहेत, मुस्लिमचे आहेत, मागासवर्गीय आहेत, सर्व जाती. म्हणजे गावामध्ये 18 पगड लोक राहतात. पण या ठिकाणी खंत आहे. अरे, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हिंदूचं सरकार आहे. सरकार आहे. आहे का नाही? उपसरपंच जय ऐका हिंदूचं ऐका असून ऐका सुद्धा ऐका नाही. ऐका. जय श्रीराम, भारत माता की जय, तोंडात- जय बजरंग बली, सगळंच आहे. तोंडात राम राम. सूर्य आहे. आणि माणूस मेल्यावर गाडायचा कुठं, जाळायचा कुठं? लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला. ज्या हिंदूच्या नावावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सरकार तुम्ही प्राप्त केलं, यांचे मतं घेतले. अरे, मी आतापर्यंत बातम्या केल्या, मागासवर्गीयाला स्मशानभूमी नाही अशा बातम्या केल्या. मागासवर्गीयाचे, धनगराचे, साळ्याचे, माळ्याचे, कोळ्याचे असे अंत्यविधीचे प्रेत रस्त्यावर जाळायची वेळ आली. पण हिंदूला कुठं जाळायची वेळ आलेली मी आत्तापर्यंत बातमी केली नाही. कारण हिंदूला जमिनी असतात, जायदाशी असतात, वड्यात जाळलं जात असते. पण सार्वजनिक एक स्मशानभूमी हिंदूची असते. ते स्मशानभूमी भुयार चिंचोली, तालुका उमरगा या गावामध्ये नाही. या सरपंचाला खरंच मनाला थोडी लाज वाटली पाहिजेत. ग्रामसेवकाला आदेशित करावं, गटविकास अधिकाऱ्यांनी या गावाकडे लक्ष द्यावं, सदसद विवेकबुद्धी जागी करावी आणि हिंदूला स्मशानभूमी बांधून द्यावी. हे गाव आहे भुयार चिंचोली. हे धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे, बाँड्रीचं गाव आहे, उमरगा तालुक्यातलं आहे. आणि आजही अशी जर परिस्थिती असेल तर महाराष्ट्र सरकारनं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी हिंदूचं मतदान घेतलं आहे, त्या गृहमंत्र्यांनी जिल्हाधिकारी साहेबाला आदेशित करावे आणि जिल्ह्यात ज्या ज्या गावामध्ये विविध जातीच्या लोकांना स्मशानभूम्या नाहीत, त्यांना पैसा उपलब्ध आहे, पण तो पैसा गेला कुठं? तर इथं स्मशानभूमीच चोरीला गेली. कारण त्यांनी सांगितलं स्मशानभूमी आहे, पण गावकरी म्हणतात स्मशानभूमी नाही. मग स्मशानभूमीचे पैसे उचलून खाल्ले का, असा एक प्रश्न आहे.
भ्रष्टाचार झालाय का असा दुसरा प्रश्न आहे. मग नेमकं ग्रामपंचायत करते काय याची चौकशी करण्यात यावी. गट विकास अधिकाऱ्याकडून या चौकशीमध्ये जर निष्पन्न गुन्हेगार झाले आणि भ्रष्टाचार केलेला आढळून आला तर त्याच्यावर गुन्हे नोंद करावे, योग्य ती शासन त्यांना करण्यात यावं आणि गावकऱ्यांना, हिंदू समाजाला मी मेल्यानंतर त्याच स्मशानभूमीमध्ये जाळण्यात यावं अशी इच्छा ज्यांनी व्यक्त केली त्यांचं नाव आहे संजय नामदेव गायकवाड. आणि त्यांच्याबरोबर सर्वच हिंदू बांधवांना सार्वजनिक स्मशानभूमी बांधून देण्यात यावी अशीच गावकऱ्यांची मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये खरंच भुयार चिंचोलीला हिंदू समाजासाठी प्रेत जाळण्यासाठी चांगल्या प्रकारची दर्जेदार स्मशानभूमी बांधून मिळेल का याकडेच गावकऱ्यांचं लक्ष आहे. आणि जर आम्हाला स्मशानभूमी बांधून वेळेत नाही मिळाली तर संजय नामदेव गायकवाड हे म्हणतात मी गटविकास अधिकाऱ्यापाशी गटविकास अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर मरे तोपर्यंत उपोषण करणार जोपर्यंत स्मशानभूमी बांधून दिली जाणार नाही, असं आदेशित पत्र काढलं जाणार नाही तोपर्यंत मी उपोषणावरून उठणार नाही. कारण माझा ग्रामपंचायत समितीमध्ये सरपंचानं उपसरपंचानं फार मोठ्या प्रमाणात अपमान केला आहे. मी न्याय मागितला आहे, मी गुन्हा केला नाही. आणि लोकशाहीच्या माध्यमातून न्याय मागत असताना अर्वाच्य भाषा, दमदाटी, हुकुमशाही, झुंडशाही हे जर प्रकार घडत असेल तर मी जिवंत असून मेल्यासारखा आहे, आमचा समाज जिवंत असून मेल्यासारखा आहे. या समाजाला जाग यावी आणि गावातल्या सरपंचानं, उपसरपंचानं, ग्रामसेवकाने, गट विकास अधिकाऱ्यानं हिंदू समाजाला स्मशानभूमी बांधून द्यावी अशीच अपेक्षा व्यक्त केली. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये चिंचोली भुयार तालुका उमरगा या ठिकाणची हिंदूची स्मशानभूमी कधी बांधून मिळणार तेच पाहूया. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार, हिंदूच्या स्वाभिमानाचे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद चिंचोलीकर, धन्यवाद उमरगाकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.